आजपासून असं समजा की तुमची आसावरी मेली. आजपासून मी आसावरी रघुनाथ मोहिते. आसावरी हर्षवर्धन भोसले नाही. तुम्ही जा इथून हर्षवर्धन. मला थोडा एकटीला राहू देत. देवा, कुठल्या धर्मसंकटात टाकलंयस मला. चारही दिशांचे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतायत. काय करू काही कळत नाही. मला मार्ग दाखव देवा, मला मार्ग दाखव. आपल्याला घरी जायला हवं ना? हो, निघूया. मी काय म्हणते, आता बरीच रात्र झाली आहे. आजच्या दिवस थांबा ना, उद्या सकाळी जा. तुला काय वाटतंय? तुम्ही म्हणाल तसं. मग आईचं मन तोडणं बरोबर नाही. आजच्या दिवस आपण इथंच राहूया. मी ह्यांना सांगून येते, खूप खुश होतील. थँक्यू. सॉरी, कुठे झालीस तू? हे बघ, तू मला सोडून जाऊ शकत नाहीस. तुला काय झालंय काय? मला वाटतं या विषयावर आपलं बोलणं झालंय. तुमचा आणि माझा संबंध संपला. मी घर सोडून जाते आणि मी देवयानीला बरोबर घेऊन. आसावरी, अगं तू कुठे जाणार आहेस एवढ्या रात्री? तू वेडी आहेस का? आता रात्रीला काय घाबरायचंय? इतके दिवस काळोखातच तर जगत होते मी. आता मला प्रकाश दिसायला लागलाय. आता मला माझा खरा मार्ग दिसतोय आणि तो या घराच्या उंबराच्या बाहेर आहे. हर्षवर्धन, नाही, सॉरी, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. देवयानीशिवाय जगू शकत नाही. ती माझी मुलगी आहे. माझा हक्क आहे तिच्यावर. चल राजा, ये चल. आसावरी, ऐक माझं, असं नको करूस. रिपोर्ट काहीही असला तरी शार्दूल तुझाच मुलगा असणार आहे. आणि दादाचा असेल तर? कळला रिपोर्ट? सांगा ना. शार्दूल दादाचा मुलगा नाहीये ना? शार्दूल हर्षवर्धनचा मुलगा नाही. नका इतकं प्रेम करू माझ्यावर. जीव गुदमरतो माझा. मला ना भीती वाटते. माझीच नजर लागायची आपल्या संसाराला. शुक्रता. हे प्रियांकाचं आणि तुमचं काय प्रकरण आहे? नैना चंद्रपूरकर सचिन मात्रेकर माझं खरंच तसं काही नाही. नैना चंद्रपूरकर कोण आहे? दिवसांनी मी इतकं कळकळून बसले. अहो काय होतं? ऑफिस डोकं दुखतंय का? नका इतकं प्रेम करू आमच्या. अहो, बाळाचं नाव काय ठेवायचं ठरवलं? त्याचा त्रास तुम्हालाच होतो. ऐकलं का? तुमच्या आवड प्रियांकाचं आणि तुमचं काय प्रकरण आहे? नैना चंद्रपूरकर सचिन मात्रेकर माझं खरंच तसं काही नाही. नैना चंद्रपूरकर कोण आहे? मी इतकं कळकळून हसले.